विवाहित स्त्री एकाच वेळी 2 पुरुषांवर प्रेम करू शकते का? उत्तर: एकाच वेळी 2 लोकांवर प्रेम करणे खरोखरच शक्य आहे. मुलांमध्ये मुलींना सर्वात आधी काय लक्षात येते? उत्तर: तुमचा आवाज, भाषा आणि शिष्टाचार. विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे कशामुळे आकर्षित होते? उत्तर: निषिद्ध गोष्टींचे आकर्षण, भावनिक संबंध शोधणे आणि दिनचर्येपासून पळून जाणे. मुलीचे लग्न झाले आहे की नाही हे कसे ओळखायचे? उत्तर: तिने लग्नाची अंगठी घातली आहे का ते तपासा. लग्न झाल्यावर इतर पुरुषांकडे आकर्षित होणे सामान्य आहे का? उत्तर: सर्वात निरोगी आणि प्रेमळ नातेसंबंधात असलेल्यांनाही प्रेम असू शकते. लग्नानंतर मुलीने कसे वागले पाहिजे? उत्तर: तुमच्या आवडींबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे असले तरी ते किती वेळ घालवू शकतात याबद्दल प्रामाणिक राहा. पहिल्यांदाच केल्यानंतर मुलीच्या शरीराचे काय होते? उत्तर: पहिल्यांदा केल्यानंतर तुमच्या शरीरात बदल होतात याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. महिलांचे पपई मोठे होण्याचे कारण काय आहे? उत्तर: जेव्हा अंडाशय इस्ट्रोजेन तयार करण्यास आणि सोडण्यास सुरुवात करतात तेव्हा संयोजी ऊतीमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते. लग्नानंतर मुलींचे कंबर का वाढते? उत्तर: लग्नामुळे स्त्रीचे शरीर बदलत नाही. लग्नानंतर पपईचा आकार वाढतो हे खरे आहे का? उत्तर: लग्नानंतर पपईच्या आकारावर परिणाम होत नाही. विवाहित स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते हे तुम्हाला कसे कळेल? उत्तर: ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचे सर्जनशील मार्ग शोधून काढेल. पुरुषाला स्त्रीकडे सर्वात जास्त काय आकर्षित करते? उत्तर: आत्मविश्वास. मुली कोणत्या वयात चुंबन घेऊ लागतात? उत्तर: तरुणांचे पहिले चुंबन घेण्याचे सरासरी वय 15 आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच एखाद्याकडे आकर्षित करते? उत्तर: सारखे दिसणे, संगोपनात सारखे असणे, वंशात सारखे असणे आणि शैलीत सारखे असणे. प्रेमसंबंध आणि लग्नात यात काही फरक आहे? उत्तर: लग्नापूर्वी आणि लग्नापूर्वीचा पारंपरिक डेटिंगचा काळ म्हणजे प्रेमसंबंध. पुरुषाला स्त्रीकडे आकर्षित करणारी पहिली गोष्ट कोणती? उत्तर: शारीरिक स्वरूप. लग्नानंतर स्त्री शरीराचे काय होते? उत्तर: तुम्हाला 1 किंवा 2 महिने थोडासा विलंब जाणवू शकतो, जो पूर्णपणे सामान्य आहे तुमच्या पहिल्या वेळेच्या ताणामुळे. लहान मुली आधी चालतात की मुले? उत्तर: मुली आणि मुले साधारणपणे एकाच वयात फिरायला लागतात. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच एखाद्याकडे आकर्षित करते? उत्तर: सारखे दिसणे, संगोपनात सारखे असणे, वंशात सारखे असणे आणि शैलीत सारखे असणे. प्रेमसंबंध किती काळ टिकतो? उत्तर: 2 वर्षे किंवा त्याहून अधिक. लग्न करण्यासाठी आणि मुले होण्यासाठी चांगले वय कोणते आहे? उत्तर: 35 वर्षाखालील. विवाहित पुरुष आपल्या पत्नींना का घाबरतात? उत्तर: पुरुषांना शाब्दिक गैरवापर, भावनिक हानी आणि सूड घेण्याची भीती निर्माण होते.
लग्नाबद्दल मुले का घाबरतात? उत्तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य गमावण्याची भीती. काही लोक लग्नाला का घाबरतात? उत्तर बालपण किंवा प्रौढावस्थेत वेदनादायक ब्रेकअप, घटस्फोट किंवा त्याग यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीशी वचनबद्ध होण्यास भीती वाटू शकते. काही पुरुष लग्न का करत नाहीत? उत्तर भावी जोडीदार म्हणून कमतरता जाणवणे. लग्न करण्यासाठी आणि मुले होण्यासाठी चांगले वय कोणते आहे? उत्तर 35 वर्षाखालील. विवाहित पुरुष आपल्या पत्नींना का घाबरतात? उत्तर पुरुषांना शाब्दिक गैरवापर, भावनिक हानी आणि सूड घेण्याची भीती निर्माण होते. लग्नाबद्दल मुले का घाबरतात? उत्तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य गमावण्याची भीती. काही लोक लग्नाला का घाबरतात? उत्तर बालपण किंवा प्रौढावस्थेत वेदनादायक ब्रेकअप, घटस्फोट किंवा त्याग यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीशी वचनबद्ध होण्यास भीती वाटू शकते. काही पुरुष लग्न का करत नाहीत? उत्तर भावी जोडीदार म्हणून कमतरता जाणवणे. पुरुषाला स्त्रीकडे आकर्षित करणारी पहिली गोष्ट कोणती? उत्तर शारीरिक स्वरूप. लग्नानंतर स्त्री शरीराचे काय होते? उत्तर तुम्हाला 1 किंवा 2 महिने थोडासा विलंब जाणवू शकतो, जो पूर्णपणे सामान्य आहे तुमच्या पहिल्या वेळेच्या ताणामुळे. लहान मुली आधी चालतात की मुले? उत्तर मुली आणि मुले साधारणपणे एकाच वयात फिरायला लागतात. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच एखाद्याकडे आकर्षित करते? उत्तर सारखे दिसणे, संगोपनात सारखे असणे, वंशात सारखे असणे आणि शैलीत सारखे असणे. प्रेमसंबंध किती काळ टिकतो? उत्तर 2 वर्षे किंवा त्याहून अधिक.